22 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देण्याची मला संधी मिळाली। वकिलीत असताना सुद्धा एक सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दृष्टीने मोठं काम करण्याची संधी मिळाली। मी ज्यावेळेला गव्हर्नमेंट पीडर होतो त्यावेळेला आमच्या नागपूरच्या एका जज साहेबांनी आदेश पारित केला की नागपूरच्या सगळ्या झोपडपट्ट्या 8 दिवसामध्ये रिकाम्या करण्यात याव्यात। आणि त्यावेळेला विलासराव देशमुख वर्ध्याला आले होते, त्यांचा फोन आला, मला इमिजिएटली चर्चा करायची आणि इमिजिएटली आम्ही ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं। सिनियर ॲडव्होकेट्स आम्ही एंगेज केले होते, पण ते पोहोचले नाही, त्यामुळे मला ती केस आर्ग्यू करण्याची संधी मिळाली। आणि मला आनंद आहे की नागपूरच्या लाखो झोपडपट्टीवासियांचं जे छत हिरावलं जाणार होतं ते हिरावण्यापासून वाचवण्याची संधी त्यावेळेला मिळाली। आणि तोच कन्सेप्ट ज्यावेळेला मी आणि माझे सहकारी जस्टिस विश्वनाथन यांनी बुलडोजर जस्टिसमध्ये दिला की निवाऱ्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे। कुठल्याही व्यक्तीचा मग तो आरोपी असो किंवा त्याच्यावरती गुन्हा जरी सिद्ध झालेला असेल तर तुम्ही त्याच्या कुटुंबियांच्या वरचं छत कायद्याचं जो रूल ऑफ लॉ आहे त्या रूल ऑफ लॉला ब्रीच करून त्याचं छत हिरावू शकत नाही। मला